भगवान की जय, राजा रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, अपरंपार स्वामी महाराज की जय। या ठिकाणी कथा भागाला सुरुवात अध्याय 45 या ठिकाणी शेवटच्या वर आलेल्या आहे इशारा। सत्संगास्तव मागी संसार करती ते देई, इतर शाप बापुढे काही मुक्त होईले संत संगे। सद्गुरुनाथ महाराज की जय। ती अप्सरा ज्या अप्सरेला शाप भेटलेला आहे, शाप मुक्त होण्याचं कारण किंवा शाप मुक्त होण्याचं साधन जर असेल तो संत संगती आहे। संत संगतीशिवाय पर्याय नाही। संतांचे सहजासाठी जरी पाय लागले तर शापातून मुक्तता होत असते। आणि म्हणून ती अप्सरा सांगते की बाळोत्र्या, तुमच्या संतांच्या संगतीमध्ये तुमच्या चरणाचा स्पर्श झाल्याच्या नंतर माझा हात शापमुक्त दे म्हणण्यापेक्षा या शापातून मी मुक्त होणार आहे, मोकळी होणार आहे। जे मला सजा झाली होती, शाप देणे म्हणजे सजा, या सजातून सोडवणूक आहे माझी। म्हणून जीवनामध्ये ज्याला शापमुक्त व्हायचं असेल किंवा संकट मुक्त व्हायचं असेल त्याने संतांची संगत अवश्य करावी। या संतांच्या संगतीचा महिमा या अप्सरा सांगू लागली। वर्ष आयुता होते मी तुझी वाट पाहता, झाले निर्मुक्त तुझे। बाबा हनुमंता, बऱ्याच दिवसापासून वाट पाहणं म्हणजे, कारण जीवनामध्ये संतांची संगत मिळणं फार दुर्मिळ आहे। हस्ता जाता धरेल चंद्र अमृत सुखे सेववेल, परत काही सांगितलं आहे। भानुदास महाराज म्हणले, त्याच्यानंतर तुकोबा राय म्हणले, जे नाही घडणाऱ्या गोष्टी घडतील पण संतांची संगत घडणं शक्य नाही। पण ती कर्मधर्म सोय करणं शापमुक्त होण्याकरता हनुमंतरा तुझ्यासारखा जीवलग रामाचा भक्त आणि त्याची संगत मला जीवनात घडावी याच्यापेक्षा भाग्य नाही। भाग्याचा उदय हे जोडी संत पाय। ज्या दिवशी भाग्याचा उदय होईल त्या दिवशी संतांची संगत, संतांचं दर्शन हे या जीवाला घडलं जाईल। आणि म्हणून अप्सरा सांगते, मी वाट पाहू लागलो किती वर्षे, हजारो वर्षे। एक दोन घंटे नाही, एक दोन दिवस नाही, एक दोन वर्ष नाही, एक दोन शतक नाही, हजारो वर्षे वाट पाहिलो। कोणाची आयुष्यामध्ये संतांची संगत घडावी या क्षणाची, आणि तो क्षण आज मला प्राप्त झाला। तुमचं आवडीचे रामाचे भक्त हनुमंतराव मला भेटले। आता या पुण्याची गणना कोण करेल? जन्म मरण अवस्था मज नाही जाता सर्वथा, म्हणून कडे काळ हनुमान आला स्वरूपता आता। संतांच्या संगतीचा फायदा काय? जन्मने आणि मरणे किंवा खातं मिटून जाते, खातच मिटते म्हणजे, आणि ते आता मला नाही। का नाही? कारण स्वतःचा अनुभव सांगाले संतांची संगत जीवनामध्ये घडली। मला आता पुन्हा जन्माला येणे आयुष्य, जन्माला यायचं नाही, आणि जे जन्माला येत नाही त्याला मरणाची भीती नाही। म्हणून या दोन्ही दुःखातून मी मुक्त झालो असे ते अप्सरा बोलाले। पुणे निज सुख पाही निरोपाये सद्गुरु पायी, ते मी लागले सर्वही झाले उतराई या भवत्रवारी। संतांची संगत झाली, माझा उद्धार झाला, पण मला उतराई होण्याकरता काही करावं लागलं। उतराई कारण ठेवी तो हा पायी जीव थोडा, कारण संतांनी केलेल्या उपकारातून उत्तीर्णता होणं शक्य नाही। माय बापाच्या उपकारातून उत्तीर्णता होता येते, कारण केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांचे देखील पाय, दिले अक्षया भय धनगा, मनोनी आलो या देशा। ही संतांचा प्रेम, म्हणून संतांच्या उपकारातून उत्तीर्णता होणे शक्य नाही, पण काहीतरी उत्तीर्णता। जसं फूल जरी वाहता येणं गेलं तरी पाकळी व्हायला हरकत नाही, त्याच्याप्रमाणे
संस्कारातून ऋणमुक्त करण्याकरता मी काही सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या असे अवसर सद्गुरुची तिथल्याची स्वय अनुभवणे जा सुखाची भेटी पारे शिष्याची न्यून अधिकाची न करोनी सद्गुरूची स्थिती सांगायला सुरुवात असताना सांगितलं ज्ञानोपाराने दोनच माणसाचं वर्णन केले एक प्रसवतिया किंवा एक सद्गुरू दोनच माणसं हिताचा कळवळा जाणतात शिष्याच्या हिताचा कळवळा सद्गुरू जाणतात आणि लेकराच्या हिताचा कळवळा माईला येत असतात या दोघांचं उदाहरण दिले पण सद्गुरू कसे असावे जीवनामध्ये त्याला आपल्या शिष्याचा उद्धार केला पाहिजे शिष्य हा तरलाच पाहिजे हे त्याची जसं माईला वाटते की नाही आपल्याला एकूण चांगलं निघालं पाहिजे हे तिची किमया आहे तशी सद्गुरूची किमया आहे शिष्याला घडवणं आणि जोपर्यंत घडत नाही शिष्य किंवा शिष्य आपल्या प्राप्तीला बरोबरला येत नाही तोपर्यंत सद्गुरू हे सद्गुरू राहत नाही म्हणून कित्येक शिष्य गुरुला मातीत घालतात आणि कित्येक शिष्य गुरुला तारून घेतात एवढं सामर्थ्य म्हणून असे सद्गुरू ज्याला जोडले ते भाग्यवान आहेत की ज्या शिष्याचा उद्धार झाला म्हणून मला आयुष्यामध्ये सद्गुरू तुम्ही जोडला असं त्या अप्सरेचं म्हणणं आहे विद्या के समस्त विद्या पुत्र स्वामित्वे अंगीकारिता कैसे सद्गुरु या समस्त शिष्याक्रमित भावार्थे भावबळे आकळे ये रवीण आकळे गुरुला जर आकलन करायचं असेल तर भाव लागतो श्रद्धा लागतो शिष्याला श्रद्धा पूर्णपणे म्हणजे गुरुवर टाकायची विश्वास ठेवायचा विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता आपल्या मालकावर सत्ता कधीता येत असते विश्वास असत आणि विश्वास नसत बरेच शिष्य होतात सप्त्याच्या सुरुवातीला माळ घालतात सप्ताह सर जागी काढून टाकतात हे शिष्य आहेत या शिष्याचा विश्वास नाही म्हणून विश्वास असत त्याचा उद्धार सद्गुरू केल्याशिवाय राहत नाही पण आपण मात्र विश्वासावर अरुण असलं पाहिजे अजात पक्षाची जाती बाहीने मावली वाचून या मुख पसरवून या सर्वही ग्रासा करचणे झेलित अगोदर सांगितलं होतं दोन जाती एक सद्गुरू आणि दुसरी माय आजाद पक्षाच्या जाती आजाद पक्षी म्हणजे ज्याला पंख फुटले नाहीत असं पिलू आणि अशा पिल्याच्या खाण्याची त्याला जीवन जगविण्याची किंवा त्याला वाढवण्याची त्याला लहानाचं मोठं करण्याची चिंता त्या पक्षाला नाही त्या पिल्ल्याला नाही पिल्ल्याच्या आईला कुठं तरी टिपायचं म्हणजे आपलं जे खाद्य पदार्थ आहे ते कुठे टिपायचे तोंडात घ्यायचे आणि त्या पिल्ल्याच्या तोंडात आणून टाकायचे पिल्ल्याला जगवायचं पिल्ल्याला मोठं करायचं पंख फुटपर्यंत जीवन हा सगळं स्वामी त्याच्यावर म्हणून आजाद पक्षाची जननी जसा सांभाळ करते तसे सद्गुरू सांभाळित विसरोनी या फुले खाणे सगळा घास बाळका गेले बाळका कारणे आवश्यक एवढं घडलं पण हे अप्सरा हनुमंताला बोलत असताना या ठिकाणी गावबा महाराजाचा परिहार सुरू झालेला आहे गावबा महाराज म्हणाले माईला गोड लागलं की लेकराला खाऊ घालायचं हे कळवळा फक्त माईच्या ठिकाणी पहिल्या काळातले माय शेतामध्ये गेली बरेचसे त्या ज्वारीच्या रानामध्ये शेंड्या लागल्या होत्या शेंड्या आणि तिने ते शेंड्या खाल्या पहिली कडू झड लागली टाकून दिली मग याचं काय उपयोग नाही आणि दुसरी गोड लागल्यावर त्याचे सगळे फळं घेतले पदरात बांधले आता या बाईचं पोट संगत होतं दुपारीला भूक लागली होती 4-5 शेंड्या खाऊन घ्यावा की तिने पदरात बांधल्या आणि घरला आली संध्याकाळच्या टायमाला आणि लेकरं रस्त्यात होते त्या लेकराला ती शेंड्या काढून दिली कशा करतात लेकराला जगणं आपल्या तोंडातलं काढणं आणि लेकराच्या तोंडात घालणं हे जसं माईचं कर्तव्य आहे तशा प्रकारे आमचे नाथ बाबाच्या घरी गावबा महाराज असणारे नाथ बाबानं आपल्या मुखातलं रामायण काढलं आणि गावबाच्या मुखात दिलं अरे गावा आतापासून रामायण तू लिही तुझी माझा ईश्वरू तुझी माझा सद्गुरू
सांभाळ करणे तुझं कर्तव्य आहे. म्हणून गावाच्या हवाली कसं एखाद्या श्रीमंत बापानं आपली स्टेट जशी म्हणजे लेकराची हवाली करावी, मुलाची हवाली करावी, तसं सद्गुरूनं गोड लागलेला आपल्याला रामायण हे नात्राला गोड लागलं आणि म्हणून नात्र आणि रामायण युद्धकांडाच्या 45व्या अध्यायापर्यंत लिहिलं. पण इथून देहावसाने संपलं. पण गावाच्या हवाली केलं. गावा हे सांगणार तुझ्या हवाली. आता वाहून खाणं सगळं पुढचं काम करत तुझं आणि म्हणून गावाकडे दिलं. गावावर दिलं माझ्या माईला गोड लागलं म्हणून मला ते खाऊ घातलं. संसार सागरी बुडता सद्गुरु वाचून या तत्वता आनंदाई कोणी सोडविता सत्य वार्ता हे माझे. या संसार सागरामध्ये बुडत असताना इथून पहिले काढणार कोणीच नाही. कारण हे माय बाप हे तर गोताचा पसारा हे कोणी काढू शकत नाही. येथे एक सद्गुरु, फक्त सद्गुरु शिवाय म्हणजे मूर्त कार्य होणार नाही, तरुणोपाय होणार नाही, या भवनदीतून पलीकडे जाता येणार नाही, संसार सागरातून पलीकडे जाता येणार नाही. आणि नेण्याचं काम फक्त सद्गुरु करत असतात. जसं एखादा होणारा माणूस मूर्त्या माणसाला पलीकडच्या तीराला नेऊन सोडते, तसे सद्गुरु संसारात रमलेल्या जीवाला परमात्म्यापर्यंत नेऊन सोडणं हे त्या सद्गुरूचं कारण. तसं तैसे माझं केलंय म्हणजे कोणी केलं? माझ्या सद्गुरूनं. तुम्हाला करेन येते उदरलिया ब्रह्मांडाने के येते मद सारीचे रंगे कोणे लेखे लेखावी. काय करा म्हणजे ज्ञानोबाराची भाषा समजल. ये रवी मी मूर्खू जरी झालं विवेकू तरी संत कृपा दीपकू स्वजोल्लासे. मी मूर्ख आहे म्हणजे मला काही कळत नाही, पण माझ्या संपूर्ण कृपा केली म्हणून हे ग्रंथ लिखाण झालं. असं गावावरच परिहार द्यायला तर भवसागर या तारक जगी एकला तू एका तुझा वाचून अनेका न दिसे देखा ती जगती. या मुली भावनामध्ये म्हणले भवसागर तरता कार्य करीत असा चिंता. देव एक आणि संत दोघं त्या भावता सागरातून पलीकडे येऊ शकतात. म्हणून तुकोबाऱ्यासाठी भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पहिले उभा जाता कटीकर ठेवनिया त्याच्या पायी घाला मिठी मोर न घे देवी भाव एकासाठी उठा उठी उतार. देवही उतार देतो पण देवाला याची गरज नाही. पण संत काय करतात? संत अलगद उतरतात. बिजोने दी पाव हात काही त्या भाव नदीचं पाणी लागू देणार, पायाला लागू देणार, हाताला लागू देणार, अलगद उचलतात आणि पलीकडच्या तीराला पोहोचीत करतात. हे संत आहेत. पण संत उधार उधार भरले अनंत भांडार. एका जनार्दनाचे रंगे अंध पंगु दिनया मुके देखोन या एका येते सत्वर देख आलिंगित. एका जनार्दनाचा रंग आहे, सेवक आहे आणि सेवक असणारा कसा आहे? एका पाणी लंगडा आहे, लंगड्याला उचलून घ्यावं लागेल. पण दोन्ही डोळ्याला आंधळा हवं त्याला काय करावं लागते? म्हणजे सांगावं लागतं. तसं दोन्ही काम माझ्या सद्गुरूने केले आणि मला याच्यातून तारून नेलं. म्हणून काय सांगू त्याचे उपकार असे बाबावर नाम एक रूप एक वर्णाश्रम या धर्म एक जगी जनार्दन एक नाम तारक ते जगती. एकच नाम जगाला तारक आहे. आपला तो एक देव करून घ्यावा. एकनाथ मला सुद्धा एकच एका रुपयासाठी रात्र घातली होती एका अडक्यासाठी. एवढं त्याचं म्हणजे गणित होत. म्हणजे एवढी साधकता होती. एवढी जो एक परमात्मा आहे त्याला गाठवण्यासाठी आयुष्य घातलं आणि असे नात्र आहे आणि त्या नात्रानं माझ्यावर कृपा केली असं बाबा मला विनंती आहे. एका जनार्दना शरण करून अप्सराचे सवना पाय पुढील चिन्ह सावधान परेसावे. एकनाथ महाराज जनार्दन महाराजांच्या कृपेतून सांगतात गावबा मला आपलं नाव घेत नाहीत कुठून. पण जसं नाव जरी नसेल तर निश्चित येत असते. म्हणून गावबा महाराजांना सांगितलं तसंच अप्सरेने परिहार मध्ये हनुमंत्राच्या विषयात दिला. हनुमंत्र मला सद्गुरू जोडले आणि हनुमंत्राने माझा उद्धार केला.
स्वजनाचा स्वभाव पूर्ण दीनदयाळा चातक गणा अनाथाची जेकता दाना जेती धावून या उचलो अनाथाचा अनाथ संत हे काय करतात अनाथाला उचलून घेत असतात हा नात्राचा दृष्टांत सगळ्यांना माहित आहे नात्र एकदा चैत्र महिन्यामध्ये गंगेच्या काठाने जाऊ लागले होते अशा अवस्थेत असताना एक अनवणी पाहणं लेकरू आहेत माईपासून चुकलेलं होतं अंगात कपडा नव्हता वाळवंटावर मध्ये वाळू पडू लागली अशा अवस्थेत रडू लागलं आणि अशा रडणाऱ्याही मुलाला मध्ये नात्राने आधार दिला त्याचं अंग पुसलं त्याला उचलून घरी आणलं अनाथाला सुद्धा सनात करण्याचं सामर्थ्य हे नातवालाकडे आहे असं गावा मला सांगले गोड लागेल मानसी देवा दोनिया पुत्राची हे दोनिया पुत्राची अनाथाची आरंभित आपल्याला गोड लागले की नाही संत काय करतात आपल्या पुत्राचा विचार करणार आपल्या जातीचा विचार करणार या नफा हे याती कुळाचा विचार यातीचा विचार नाही कुळाचा विचार नाही जवळचा विचार नाही अनाथ आहेत का अनाथाला सनात करणं हेच एक विचार हेच एक ध्येय संतांचं आहे आणि ते ध्येय माझ्या नाथबाबानं गाजवलं करून दाखवलं असं गावबा मला सांगले या परिमेयानात भवदरिद्र होतो बहुपीडिता एका जनार्दनी येता गेला सनात त्रे जगती याच प्रकारे देह दरिद्रे पिढीलो देहरूपी दरिद्राने पीडित झालो पण उद्धार केला नात्रानं कारण संतांना आपलं म्हणलं जमलंच का आणि आपलं म्हणणं म्हणूनच माझा उद्धार झाला असं नात्राला पर्याय पुन्हा पुन्हा म्हणजे गाव मला जोडले अशी गोड कथा या ठिकाणी झाली झाले अक्षरा उधरणा पुढे कळे काढणे विजया मर्दना एका जनार्दना शरणा गोड निरोपणा उरले असे नात्राच्या रामायणामध्ये विशेष एक आहे महागात काय झालं सगळं ऐकलं कथेचा सगळा संदर्भ महागाला ऐकला पण पुढे काय संदर्भ आहे याची उत्सुकता असते की नाही या उत्सुकतेकरता एक मोहीम गेलेली असते नाथ बाबांना रामायणामध्ये सगळ्या पुढच्या प्रसंगात काय आहे एका ओळीमध्ये सांगितलं म्हणजे आता अप्सरेचा उद्धार झाला हनुमंतराव तिथून निघणार कारणीचा नायनाट करणार म्हणजे गोड कथा आहे पण पुढच्या प्रसंगात आहे उत्सुकतेनं म्हणजे पलीकडचे माणसं अलीकडे सरका त्या मागच्या जागा द्या पुरुष मंडळी इकडे साईडला पहिला मुलाला जागा द्या म्हणजे एवढे लोक दाखल होणार आहे कारण हे पुढचा अध्याय असा गोड आहे काल निमित्ताबद्ध होणार आहे गोड कथा आपल्याला ऐकायला भेटेल स्वस्ती श्री भावार्थ रामायण युद्धकांडे एकाकार निकाया अक्षरा उदरण नामा पंचचत्वार सुमाध्याय गोडहा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय यानंतर वाक्य म्हणून खुंडेगुरी आणि सूचक म्हणून दासू महाराज रातोळीचे हो खाल्लं